मी ना एक खूप मोठी चूक केली आहे आणि ती कोणाकडून होऊ नये त्यासाठी मी हे व्हिडिओच्या शेवटी बोलले आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता बघा। दिवाळीला गावाला गेलो आणि गावावरून परत आलो तेव्हा मी सगळी साफसफाई केली होती, तेव्हा मी डबे वगैरे घासून ठेवले होते, पण परत ते तसेच खराब झाले, म्हटले की आता धुवून ठेवावे। परत इडलीसाठी मी तांदूळ धुवून भिजत ठेवले होते, तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, पण ते आता आंबणं जरा मुश्किलच होतं, तरी पण बऱ्यापैकी आंबलं होतं, तरी पण म्हटलं की त्याला उन्हात ठेवावं, कारण उन्हात ठेवलं की जरा बऱ्यापैकी आंबतं। आणि खरं आहे ते उन्हामध्ये ठेवलं मी तर ते चांगलं फुगलं होतं, ते डबल झालं, जे मी जेवढं करून ठेवलं होतं ना तर त्याच्या डबल ते पीठ झालं होतं। आणि दुपारी मला ना 1 तास का होईना अर्धा तास का होईना झोपल्याशिवाय तर बिलकुल जमतच नाही आणि ते रोज ठरलेलं। पण आता दिवाळी स्कूलमधून आला सांगायला लागला, मला असं ढकललं मुलांनी, मला तसं ढकललं, माझे कपडे धुवून टाक, तर ते रोजच त्याचं असतं बरं का, तर मला त्याची 1 दिवस आड का होईना मला कपडे धुवावीच लागतात आणि कधी रोज म्हटलं तरी चालेल। तर असं बघा, हे अशा पद्धतीनं पीठ चांगलं फुगलं होतं आणि चांगलं छान डोसे झाले, पण पहिले माझे डोसे आहे ना 4-5 डोसे बिघडले। तर मी डोसे असे करते म्हणजे की आयते करतो ना आपण त्या टाईपमध्ये ते डोसे मी करते, जे पोळीने सरकवून करतात तर ते माझ्याकडून जाड होतं, त्यामुळे यांना ते काय आवडत नाही, मग ते बोलतात की असेच कर, असे पातळ होतं आणि कुरकुरीत चांगलं होतं। तर डोसे वगैरे करून घेतले आणि संध्याकाळी मग सगळं जेवण वगैरे झालं, त्याच्यानंतर मग मी इथं ना हे सगळं म्हटलं किराणा आणि खायचं वगैरे होतं ते सगळं डब्यांमध्ये भरून ठेवावं, 2-4 दिवस डबे असे चकाकतील ना काय विचारायला नको, आणि मग त्याच्यानंतर परत होतं तसंच होऊन जाणार आहे। तर ना मी व्हिडिओच्या पहिले बोलले होते की मी खूप मोठी चूक केली, तर ना मी व्हिडिओ शेअर करून आहे ना लिंक शेअर करून खूप मोठी चुकी केली आहे। तर असे व्हिडिओ जर म्हणजे युट्यूब चालू करायचं असेल ना कोणाला, तर खरंच व्हिडिओची लिंक शेअर करून, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा।